नमस्कार. मी प्रथमेश अनिल आहे. आज आपण रिव्हर स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन स्पर्धा 2025 या उपक्रमासाठी नवविकसित भारत यासाठी मी प्रथमेश अनिल विवराळे आपल्या पुढे सादर करीत आहे. माझी शाळा श्री गाडगेबाबा हायस्कूल भुसावळमधून माझे शोधाचे नाव. थंडीमध्ये वाहनांचे धुळा तयार होणारे शाळामुळे मिठामुळे वनस्पती आवनी व वाढीवर होणारे परिणाम तसेच यावर आपण काय उपयोजन करू शकतो ते पाहू. चला आपण वेगवेगळ्या बीजे दरम्यान पाहू. आपण नवीन प्रकारचे बीज घेतलेले आहे. बाजरी, गहू, ज्वारी. हिच्यात 0.5% मीठ आहे. 1, 2 हिच्यात काही नाही. आता हे आपण तिन्ही सॅम्पल द्रावणामध्ये टाकणार आहे. बाजरी 0.5%मध्ये, गहू 1%मध्ये, ज्वारी 2%मध्ये आणि तिन्ही सॅम्पल 0%मध्ये. आपण रात्रभर भिजवलेले बीज आहे हे आपण आता बघू. 0.5% वाले 1% वाले. कोणतं 0.5% वाला आहे? हे ओके, 0.5 वाले बाजरी आहे बरोबर. हे रातभर भिजलेले आणि त्याच्यानंतर गहू 1% वाले हे आहेत. हे किती टक्केवाले आहे प्रथमेश? 2. हे 0.5% वाले इकडे टाकलेले आहे. 0.1% वाले. व्हेरी गुड. हे 2.2 आहे. हे 0% वाले आणि 1% वाले आणि 2% वाले राहिलेले 0% वाले ते टाकणार आहे. आपण याच्यावर आता माती टाकणार आहे. 2 दिवसावर पाहू. हे 0% वाले उगवलेले आहे. बाकी सगळे जळून गेलेले आहे. याचा मतलब की वाहनांच्या धुळा म्हणून मीठ निघणारे ते वनस्पतींना वाढू देत नाही. हे जे निरीक्षण आहे, रस्त्यावरील वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या क्षारामुळे वनस्पतीच्या उगवणी व वाढीवर होणारा परिणाम आणि योजना हे शेतकऱ्यांना समर्पित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.